मित्रांनो, वेलकम टू द डे 13 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे रेडबुल सोपबॉक्स रेसचा मेन दिवस आणि आज आम्ही एन्जॉय करायला चाललेलो आहोत. आज आम्ही पार्टिसिपेट नाही करत आणि आज आम्ही काही जास्त कॉन्टेंटही शूट करणार नाही आहे. त्यामुळे आज फुल एन्जॉय करायच्या मोडमध्ये. ते झाल्यानंतर मोस्टली आज आमचा इथे एकत्र ट्रॉयसोबत म्हणजे रेडबुलसाठी जे आम्ही तिथे आमचा लास्ट दिवस आहे. आज रात्री थोडी पार्टी करायला पण जाऊ, आम्ही कुठेतरी फिरायला पण जाऊ, असा सगळा दिवसाचा प्लॅन आहे. असा फक्त ठरवलं आहे कुठे जायचं काय तर काही ठरवलेलं नाही आहे आणि असं फॉरेनला होऊन पण आम्ही कधी काही ठरवत नाही का माहिती का. बट बघूया आजचा दिवस कसा जातो आहे आणि सुरू करूया आजच्या ब्लॉगला. सगळं झालेलं भाई शॉर्ट ना काय शॉर्ट ना भाई आपलं शॉर्टच आहे. शॉर्ट आहे ना एकदम घरी बोलायचं एकदम कपडी नाही ना. शॉर्ट आहे ऑल डन आहे. हॅपी आता परत चांगले ब्लॉग्स येणार आहेत आणि हॅपी ब्लॉग्स येणार आहेत. सो टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन देऊ नका. एन्जॉय आणि खुश राहा. लेट्स गो. जुन्या दिवसांसारखा करणनी लेट केलं. आम्ही सगळे इथे थांबलो आहे करणसाठी आणि डिस्कस करतोय करण कसा कसा लेट करायचा. आम्ही जुने किस्से सांगून दिले ते पण संपले. सो आता आम्ही चॅलेंज झालो की जर ट्रॉयने त्याला विचार लेट का आला तर तो इंग्लिशमध्ये उत्तर देईल, काहीतरी लॉजिकल देईल. मी विचारलं तर असं बोलेल. पण आम्ही आता ठरलं की शुभम विचारणार, कारण की शुभमनी विचारलं तर शुभमला काहीतरी उलटं उत्तर देईल. मला उलटं उत्तर का देईल? मी पहिल्यांदा लंडनला आलो. किती दिवस झाले लंडनला? असं काहीतरी उत्तर दिलं. स्वतः हा. सो बघूया. तो आता बघूया की एक्झॅक्टली काय उत्तर देतो करण. काय येऊ तर दे पहिले त्याला. गाईज ही इज रेडी फॉर द वर्डिक्ट. शुभम शुभम जवळ होते आवाज. भाई महाराष्ट्रात ठीक आहे लेट येणार. लंडन मध्ये काय? लंडन मध्ये का लेट होतोय? आम्ही का थांबतोय? Bitches, you understand? You mother shit. Which passport do you have? प्रूव्ह झाला. वन विजा नाही जमत आहे. यूके. भाई डान्स झाला डान्स. वन विजा ऑफ डायरेक्टली यूके. नाउ यू आस्क. Paid person क्या नाम? Guy, पेड पर्सन क्या नाम? now this person is bullying me. काय बोली काय? थोडे दोन शब्द शिकायला. कमेंट करो है शुभम के लिए. मी काय बोलत नाही आता. माझा काय बोलू पण नका. मला शूटिंगचं काम चालू आहे. आज थोडं आम्ही ट्यूबवरून ट्रेनमध्ये येऊन थोडंसं जे काल चालायला लागलेलं त्याच्यात थोडं जवळ आलं आहे. थँक गॉड ट्रॉयला ही आयडिया सुचली आहे. एवढं चालायला लागणार नाही होपफुली. आता बघूया कुठे नेते आपल्याला. हां दिसलंय भाई. अलेक्झांड्रा पॅलेस दिसलंय डायरेक्ट. हो अच्छा आपण ह्या डायरेक्ट त्या ब्रिजला आलो आहे. सो गाई जो काल ब्रिज क्रॉस करत होतो आम्ही त्याच्यावरनं चालत होतो. बोललो वाट लागली काका काहीतरी भरत होते. आय गेस त्या ब्रिजला आलोय आपण. हो त्याच ब्रिजला आलोय भाई. म्हणजे आपण काल पण येऊ शकतो. काल आपण येऊ शकतो. 15-20 मिनिटं चाललोय. 15-20 किलोमीटर. क्या रे कल नहीं पता था तेरे को ये? तो क्यों चला के लेके गया भाई? फिटनेस काम कर ले. फिटनेस टॉक पनीत को ज्वाइन कर ले तू. ओनली लंडन उसका लंडन का क्लाइंट्स हैंडल कर. I think this gate was not open yesterday, no? No bro, ये पूरा पैक था. ये अंकल इधर कर रहे थे. I have a vlog and I document fucking everything. Yeah, I mean I will say something off camera. कुछ सूझा तो yeah, I mean you know definitely of course यही सब. दोन दिवसापासून चढणंच नशिबात आहे गाईस. नुसते चढतोय. 12चा इन्क्लाइन लावलाय. आमचा टेंडल्या बघा कसा. You body come on, come on. Ta 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 ta
आला बाबा एकदाचा अलेक्झांडर पॅलेस. कालच जिममध्ये बॅक आणि हॅमस्ट्रिंग झाल्यामुळे आज हॅमस्ट्रिंग जबाब देत आहेत. चढताना बोलतायत माझ्याशी, नील कुठे चाललायस मरवायला. आज गर्दी पण आहे. सोप बॉक्स बघायला खूप लोक आलेले आहेत. लोक इथे तशी खूप एन्थुझियास्टिक वाटतात मला. म्हणजे उड्यावर एक अशी कॉमेडी रेस बघायला यायचं. ऑफकोर्स फन असणार. आज इथे संडे आहे, आज इथे सॅटर्डे आहे. तर चिल असणार. आता इकडनं मग एन्जॉय वगैरे करून ते लोक मग संध्याकाळी पार्टी वाटी करायला जाणार आमच्यासारखे. सगळे इथे एक्झिबिशन सारखे उभे आहेत आणि लोक त्यांना बघायला, त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला आलेत. वेलकम वेलकम. Come on, these were you? Yeah. Right, these are the troublemakers, are they? Yeah, The yeah. troublemakers. Right, here we go. I'm going to give you one of these. I'm going to give you one of these as well. Here we go, one for you, one for you. Now, this is going to tell you a little bit about what's going on inside, but I'm going to tell you the best stuff, right? We've got free bar, we've got free food going on. We've got 4 tour booths over there. We're designing stuff, we're building stuff, we're making stuff. If you design a sort box, we're going to pick one lucky one to be built in real life next year. So you'll see the big inflatable in there as well. That's the start of the race. So you've got front row seats. I've saved you some. How about that? Come on, get in there. Have some fun, guys. Enjoy. Thank you. Thank you. एवढ्या प्रेमाने वेलकम माझ्या घरातही होत नाही कधी माझं. कोणाच्या यांच्या पण घरात नसेल काम करतात. वाह, मजा ही आ गया. टेबल काबीज करा, टेबल काबीज करा. सो इथं आम्ही बरीटो खातोय. गरमागरम बरीटो घेतलेला आहे. आता बघू तो बरी लागतो की नाही लागतो. Thank you. बरीटो लागतोय. बाकीच्या रोल्सपेक्षा. हा हा हा. How will they fare? Will he manage to steer? Steady was number 1. Through the chicane, no. सो गाइस, सोप बॉक्स रेस चालू झालेली आहे. कंटेस्टंट्स सेम फॉर्मॅट आहे. पहिले ते लोक येतात आणि क्वेश्चन आन्सर होतात, मग परफॉर्मन्स देतात आणि मग कार्ड सोडतात. बकरीची कॉन्सेप्ट बनवली काहीतरी होते. Then Ali Pally, short Alexandra Pally. अच्छा, हे दोघं बसतात हे लोक. Oh, hang on. That right wheel is looking a little bit questionable. It is looking a little bit wonky. Wiggle down there. Over the bone rattler, still in one piece. Going through. What speed are we going to get here? 21 before, 25. Is it 27? 27. We've got a smile on the speedometer there. This could be so Flying different. through. 38.81 seconds. And a crash in the end. एंडला जाऊन पडलेत भाई. एंडला जाऊन दोघं पण डोक्याला पडलेत. बेकार. पण एवढं लागलं नसेल त्यांना. हे बघा. तिथल्या एका सिक्युरिटीवाल्याला पण पाडलं त्यांनी. सिक्युरिटीवाली पण पडली.
आता कसं क्लायमेट असं क्लायमेट असं की आता कसं ऍटलीस्ट घोरत नाही आम्ही. घोरायचं काय माणसं जोरायचं नाही घोरत त्याच्या हातात नसतं. बाजूच्या फॉरेनच्या काकी हसत होत्या. अरे असू दे. How long to wait for you? Morning also you made me wait. Now also making me wait. Yesterday I said come out in the evening also you made me wait. ऐसा भी साउंड इंडियन एक डायलॉग मार के लगे नंदा मन रा इन रोड रा नीम का पत्ता कड़वा है. पिकी बाइंडर्स फॅन्स मस्त थीम बनवले. सोबॉक्स रेस संपलेली आहे. विनर्स आता अनाऊन्स होतील आणि मग हा कार्यक्रम संपेल. आम्ही पण आता निघतोय. भरपूर टाईम झाला येऊन. सगळे गाड्या बघून मजा आली खूप. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. इकडची सोबॉक्स रेस चांगली होती, मला तर आवडली. पण कम्पेअर्ड टू हैदराबादला जे आम्ही केलेलं, आपल्या इंडियामधली लोक जरा जास्त क्रेझी आहेत इन रिगार्ड्स टू ते जे परफॉर्मन्स असतात, ड्रेसिंग असते किंवा क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत. हे लोक पण आहेत, पण हे थोडेसे सफिस्टिकेटेड आणि असं असल्यामुळे एवढी काय मला असं त्यांच्यामध्ये एन्थुझियाझम किंवा अशी मजा नाही वाटली. जे आपल्याकडे फुल क्रेझी लोक, म्हणजे वात्रट पण आणि क्रिएटिव्ह पण सगळ्या वाईज हाय होता. पण इथला जो लोकांचा सपोर्ट आहे तुम्ही बघा, इथे एवढा क्राऊड अजून आहे. सोबॉक्स संपलंय. हे सिटीपासून जसं लांब आहे 1 तासावर, तरी पण इतकी लोकं आली आहेत आणि फुल सपोर्ट आणि फुल सॅटर्डेला फुल एन्जॉय करतात. ते एन्थुझियाझम मला आवडलं, जे आपल्याकडे होतं एवढं नव्हतं. पण मजा आता आली. ऑफकोर्स अशी इव्हेंट ज्याच्यात काय सिरियसली घ्यायचं नाही आहे, जस्ट फन आहे. सो मजा तर खूप आली आणि ओव्हरऑल फूड आणि सगळे अरेंजमेंट खूप छान होती. वेदर एक तर चांगलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. चला आता इथून निघायची वेळ झाली आहे. आज लास्टचा दिवस आहे रेडबुलच्या ट्रॉईस सोबत. सो काहीतरी आम्ही जाऊ कुठेतरी बाहेर फिरायला. लेट्स सी काय प्लॅन होतोय. कसं वाटलं रेडबुलची सोबॉक्स रेस लंडनमधली सांगा. काय चाललं रे? सॉरी सर. चल भारी चालेल. काय चालू आतमध्ये तुमचं? तुम्ही पण घ्या. काय कोण कोणाला घेत आहे? चला बाहेर चला. कम ऑन गो बाहेर. ग्रेट गाइस, कीप गोइंग. जमलंय हाईप अप करायला जमलंय. काय रे लवड्या, काय बोलला? सॉरी दादा. सगळे नाही, तुमचा परफॉर्मन्स चांगला होता. या टू परफॉर्म. आपण गोप्रो. सॉरी दादा. पोरांना एनकरेज करायला इथे छोट्या कॉम्पिटिशन्स त्यांनी ठेवल्या आहेत. बरे आम्हाला काल आम्ही आले म्हटलं आम्हाला पण त्याच्यावर उडी मारायला मिळेल, पण असं काहीच झालं नाही यार. फुल इच्छा मेली आहे, पण ठीक आहे आता काय. Suggesting some props. Okay. No, prop. So 4 photos, 3 seconds between each. Camera is up here. वर बघा याच्या कॅमेरा. Just follow instructions. It says look up. Now. Next one. गुड कार्ड. बाब होते यांची कार्ड ना.
सोपबॉक्सचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, ते चालायला लागतं भाई पर खाली. ॲक्च्युली सोपबॉक्सचा तर आहेच आणि लंडनचा त्यात वेगळा अजून प्रॉब्लेम आहे की लंडनचा एवढा प्रॉब्लेम की चालायला लागतं लय इकडे. म्हणजे हू पोस्ट दी था पोस्ट? Why did you post it then before asking? आता कि तेरा ऑडियंस मेरा ऑडियंस सेम है क्या? मैं पोस्ट कर लूंगा, तू कर लेना पोस्ट. हाँ हाँ क्या What? क्या बोला? हाँ अप्रूवल मांग रहा है. अप्रूवल मेरे मैनेजर से भी नहीं लेता मैं. तू कौन है? सौरभच्या अंडरवेअरचा पट्टा कांद्यावर कांद्यावर चड्डी पहन के चलो. अपनी चड्डी पहन के चलो. पहन के चलो. हॅलो, वेलकम टू द शेअर ऑफ द डे. मला माहिती आहे मी 2-3 वेळा बोललो की आता रेडबुलचा इव्हेंट झाला की मग आम्ही पार्टी करायला जाऊ, कुठेतरी हे करू मग ते करू. तर मी आलो हॉटेलमध्ये, पटकन पहिले एडिट केला आणि कारण की इथे इंटरनेट खूप स्लो आहे तर म्हणून प्रेफर्ड आहे की मी व्लॉग एडिट करून अपलोडला लावावा. मग तो 3-4 तास अपलोड व्हायला घेतो आणि त्यानंतर मग आम्ही डिनरला वगैरे कुठेतरी बाहेर जाऊ शकतो. आता तरी इथे 10 वाजलेत तर ब्लॉग एडिट झाला आहे माझा. हा सेक्शन फक्त टाकायचा बाकी आणि मग पटपट आपण जरा रिलॅक्स करायला जाऊ शकतो. 3 दिवस झाले रोज येतो आहे एडिट करतो आहे, झोपतो रोज, तेच चालू आहे. सो आज जरा चिल करायचा दिवस आहे. सो येस, लेट्स स्टार्ट फॉर द शेअर ऑफ द डे. आज आता मी ह्या कवालीतले सगळे शेअर नाही घेत आहे, जे चांगले आहेत आणि मला वाटतात की तुम्हाला आवडतील असे मी घेतो आहे. इस तरफ अपना दामन जलेगा, उस तरफ उनकी महफिल सजेगी, हम अंधेरे को घर में बुलाकर उनके घर में उजाला करेंगे, हमको झूठी तसल्ली ना दीजिए, गम में अब और इजाफा ना कीजिए, जिससे आँखों में आ जाए आंसू, वो खुशी लेके हम क्या करेंगे. सो इस तरफ अपना दामन जलेगा एकदम सिंपल आहे पण मेटाफॉरिकली खूप चांगला अर्थ आहे आणि तुम्ही याच्यावर विचार करू शकता थोडा वेळ, तर तुम्हाला अजून त्यातली डेप्थ समजत जाईल. इस तरफ अपना दामन जलेगा म्हणजे माझा जो पदर आहे, जे मी तुम्हाला जे प्रेमात जेवढं मी दिलं आहे किंवा माझ्याकडे जेवढं आहे देण्यासारखं ते सगळं नष्ट होईल. कधी? ज्यावेळेला तिकडे महफिल तुमच्या साईडला जो महफिल सजेल, तर ते मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला की इस तरफ अपना दामन जलेगा, उस तरफ उनकी महफिल सजेगी. इथल्या प्रकाशाने म्हणजे इथे जी आग लागली आहे त्याने तुमची महफिल सजेल. हम अंधेरे को घर में बुलाकर उनके घर में उजाला करेंगे. जे काय दुःख आहे ना ते मी घेईन आणि तो तुझ्याकडे नेहमी उजेड असेल किंवा हॅपीनेस असेल. हमको झूठी तसल्ली ना दीजिए, गम में अब और इजाफा ना कीजिए. म्हणजे ना इजाफा म्हणजे ॲडिशन. सो हमको झूठी तसल्ली ना दीजिए, गम में अब और एडिशन इजाफा ना कीजिए, जिससे आँखों में आ जाए आंसू, वो खुशी लेके हम क्या करेंगे. तर असं म्हणजे हे खूप ऐकताना असं मस्त हे वाटतं आहे. म्हणजे इट्स मी आता खूप हसून बोलतो आहे बट खूप डेप्थ आहे आणि मला हे हवं की तुम्ही याच्यावर विचार करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा. कारण की मी सांगत बसलो, तुम्ही जो माझा पर्स्पेक्टिव्ह आहे तोच तुम्ही समजून बसाल. मी तुम्हाला अर्थ समजवतो आहे जेणेकरून तुम्हाला मेटाफॉरिकली त्याचा समजून घ्यायला इझी जाईल. कारण की काय म्हणा, जर मी मेटाफॉरिकली पण समजायला गेलो तर माझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तोच तुम्ही मान्य करून चालाल. पण असं नसतं कुठल्याही शेअरमध्ये, असं मला वाटतं. शेअरमध्ये किंवा एखाद्या पेंटिंग आपण बघतो आर्ट गॅलरीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघता तशी त्याचा अर्थ बनतो. दॅट इज द फॉर्म. म्हणजे आर्टचं ते काम आहे की आपापले इट्स सब्जेक्टिव्ह बोलतात ना, की आपापल्या हिशोबाने त्याचा सब्जेक्ट त्याचा अर्थ बनतो आणि त्याच्यात जास्त मजा असते. आणि मग जेव्हा ते अर्थ एकमेकांशी डिस्कस होतात तेव्हा आपल्याला पर्स्पेक्टिव्ह समजतात की ओ हां, या गोष्टीकडे तू अशा पद्धतीने बघितलंस आणि मी अशा पद्धतीने बघितलं. तर ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सो मला तुम्ही सांगा, सगळ्यांनी सांगायची गरज नाही, जे एकदम इंटरेस्टेड असतील या सेगमेंटमध्ये,
किंवा त्यांना आवडत असेल किंवा त्यांना काहीतरी वाटलं असेल तर तुम्ही सांगू शकता कॉमेंटमध्ये की काय वाटलं, मेटाफरिकली अर्थ काय असू शकतो याचा. बाकी रेड बुल सोपबॉक्सचा रेस तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगा. हैदराबादची चांगली होती की इथली चांगली होती ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कॉमेंट करा, कॉमेंट्स वाचतो आहे मी, खूप मजा येते. आणि यार सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब का नाही करते मला समजत नाही आहे. तुम्ही व्लॉग बघताय, 78% लोक न सबस्क्राईब करता बघतायत, का इज माय क्वेश्चन. का करा ना यार तिकडे सरप्राईज द्या मला सबस्क्राईब करून. सो येस, याच नोटवरती सुंदररित्या सुंदर एंडिंग झालेली आहे. मस्त आता जाऊन आराम करायची बात आहे आणि तुम्हाला सबस्क्राईब करायची बात आहे. सो सबस्क्राईब राईट नाव.